सातारा जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य मिळत आहे। मी सध्या सातारा लोणंद राज्यमार्गावर आहे आणि आपण जर पाहिलं तर साताऱ्यातील या वेण्णा नदीच्या पुलावर अनेक ठिकाणी खड्ड्यांची चाळण झालेलं चित्र पाहायला मिळत आहे। खरं तर वारंवार जिल्हा प्रशासन असेल किंवा NHAIचं प्रशासन आहे, यामध्ये यांना निवेदनं देण्यात आलेली आहेत की या रस्त्यांच्या बाबत काहीतरी उपाययोजना कराव्यात, खड्डे मुजवावेत। मात्र तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे मुजवले जातात आणि परिस्थिती पुन्हा जैसे ते होताना पाहायला मिळत आहेत। आजही हीच परिस्थिती या खड्ड्यांवर होताना पाहायला मिळत आहेत। या खड्ड्यांमुळे अनेक अपघात देखील या मार्गावर झालेले आहेत। त्यामुळे कुठेतरी जिल्हा प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन हे खड्डे तात्काळ मुजवावेत, ही मागणी सध्या होताना पाहायला मिळत आहे। याबरोबरच साताऱ्यातील या राज्यमार्गावरच वेण्णा नदीचा पूल आणि कृष्णा नदीचा पूल हे दोन ब्रिटिशकालीन जुने पूल आहेत। याची अवधी देखील जवळपास 150 वर्ष उलटून ह्या दोन्ही पुलांना गेले तरी अजूनही या पुलांवरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे। ही वाहतूक देखील सध्या थांबवावी अशी मागणी देखील या ठिकाणी सामान्य नागरिकांमधून या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। कारण आता जर ह्या पुलांची अवस्था पाहिली तर हे पूल पूर्णपणे या पुलाला, दगडी पुलाला पूर्णपणे ही झाडं उगवलेली आहेत। यामुळं ही धोकादायक परिस्थिती भविष्यात गंभीर होऊ शकते। कोणताही अनुचित प्रकार घडण्याच्या आधी प्रशासनानं याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे। मात्र अजूनही प्रशासनाकडून याबाबतची निवेदनं दिली असताना देखील कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळं नागरिकांमधून संतप्त अशा प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत। कुठेतरी प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन हे सर्व जे काही खड्डे आहेत हे मुजवण्याची गरज व्यक्त होत आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।